आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत प्रेमामध्ये म्हणजे प्रेम विवाहामध्ये दोन राशी असतील पैकी एक रास मेष रास असेल आणि दुसरी मकर रास असेल तर त्यांचा जो प्रेम विवाह आहे किंवा प्रेम विवाहाचं वैवाहिक सौख्य आहे हे कशा प्रकारचं असेल, कोणत्या गोष्टी आहेत की ज्या लक्षात ठेवायला हव्यात, कोणत्या गोष्टी प्रत्यक्ष अंमलात आणायला हव्यात, कोणत्या गोष्टी समजून घ्यायला हव्यात, या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. याकरता त्यांचा जो मूलभूत स्वभाव आहे किंवा त्यांचं एकंदरीत व्यक्तिमत्व कशा प्रकारचं आहे ते समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. त्यानंतर मग त्यांचं वैवाहिक सौख्य नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातला सुद्धा विचार करू. तर सुरुवातीला आपण मेष राशीबद्दल विचार करू. मेष राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये प्रथम स्थानामध्ये येणारी रास आहे मंगळाची रास आहे, अग्नितत्व आहे, चर रास आहे. आणि या राशीबद्दलचं महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी की नजरेत भरण्यासारखी असते ते म्हणजे त्यांचं ॲक्टिव्हनेस, त्यांची चपलता. ही त्यांची चपलता असते, ही चपळपणा त्यांचा प्रत्येक वागण्या बोलण्यामध्ये दिसून येतं आणि थोडंसं अधीरता या राशीमध्ये जास्त दिसून येतं. म्हणजे सगळ्या ज्या 12 राशी आहेत त्या सगळ्या 12 राशींमध्ये सगळ्यात जास्त अधीर कोणती रास असेल तर ती म्हणजे मेष रास. ही अधीरता त्यांच्या प्रत्येक वागण्या बोलण्यामध्ये दिसून येते. जर का त्यांना एखादं कुठलं काम दिलं तर ते काम झटपट पूर्ण करतील, पटापट पूर्ण करतील आणि त्याच्याकरता 100% डेडिकेशन देतील, संपूर्ण समर्पित भावनेने किंवा 100% स्वतःला झोकून देऊन काम करणारी ही रास आहे. मग त्या काम करताना मागे पुढे बघणार नाही, म्हणजे या कामामध्ये येणाऱ्या अडचणी काय आहेत, कशा प्रकारच्या, त्याचा विचार नसेल. काम आपल्याला पूर्णत्वाला न्यायचं आहे हा एकच एक साधारण गोष्ट असते आणि त्याकरता संपूर्णपणे म्हणजे स्वतःचं 100% देतील. ह्या व्यक्ती ह्या आहेत किंवा ही जी रास आहे ही कुठल्याही व्यक्तीला किंवा परिस्थितीला कधीही घाबरत नाही. समोर येणारी संकटांना ही रास कधीही घाबरत नाही. त्या संकटाशी 2 हात करून आपलं जे गोल आहे ते अचीव करणं, बाय हुक सर येणं केणं प्रकारेनं आपलं जे गोल आहे ते अचीव करणं हे या राशीला खूप चांगल्या प्रकारे जमतं आणि त्याकरता जबरदस्त मेहनत करण्याची आणि कामाचा उरक सुद्धा यांचा दांडगा असतो. तर या संदर्भात ही जी राशी आहे ते थोडी स्पेशल आहे. अर्थात काही वेळेस हा जो स्वभाव आहे या स्वभावाचे थोडेसे तोटे सुद्धा होतात. म्हणजे कुठलंही समजा काम तुम्ही विचारांविना किंवा त्याचा सखोल विचार न करता जर का डिसिजन घेऊन ती केलं तर ते चुकण्याची शक्यता बऱ्याच वेळेस असते. अर्थात बऱ्याच वेळेस नाही पण काही वेळेस ते चुकतं मात्र नक्की. तर त्याच्या संदर्भातले सुद्धा काही अनुभव त्यांना असतात. परंतु एकंदरीत हा स्वभाव त्यांना करिअरच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा ठरतो. कारण करिअरसाठी जी लागणारी गोल ओरिएंटेशन आहे, महत्त्वाकांक्षा आहे, मेहनतीपणा आहे, जिद्द चिकाटी, या सगळ्या गोष्टी या राशीमध्ये चांगल्या असल्या कारणामुळे ही जी रास आहे ही रास करिअरमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येते किंवा पुढे जाते. फिजिकल ज्याला आपण शारीरिक शक्ती म्हणतो ती सुद्धा ह्या राशीमध्ये जबरदस्त असते आणि अगदी ठासून भरलेली असते. कोणतेही काम करायचं असेल तर पूर्ण जोश खरोशनी करायचं, ही गोष्ट या राशीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येते. त्यामुळे कुठल्याही प्रकारचे त्या संदर्भातले करिअरच्या बाबतीतले प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन यांना येत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांचं वागणं. आता यांचं जे राहणीमान असतं त्या राहणीमानाच्या बद्दल सांगायचं झालं तर फॅशनच्या संदर्भातल्या ज्या गोष्टी आहेत त्याचं अट्रॅक्शन असतं किंवा त्या संदर्भातल्या काही चांगल्या गोष्टी सुद्धा दिसून येतात. मात्र फॅशन असते ही थोडीशी भडक असते, म्हणजे भडक रंग ह्यांना थोडेसे आवडतात आणि फॅशन कॅरी करणं ज्याला आपण म्हणतो हे कधी कधी जमत नाही. म्हणजे फॅशन करतात त्याबद्दल काय, पण कधी कधी फॅशनचा सेन्स हा थोडाफार कमी जास्त होतो. परंतु मनाचे अगदी मोकळे ढाकळे असतात. पहिली गोष्ट म्हणजे जी गोष्ट त्यांच्या मनात असते, जे विचार त्यांच्या मनात असतात, हृदयात असतात ते त्यांच्या ओठावर असतात. म्हणजे साखर पेरणी करणं, गोडगोड बोलणं आणि आपल्याला जसं हवं आहे तसं समोरच्याकडून वधवून घेणं हा प्रकार त्यांच्यामध्ये नसतो. जे काय असेल ते सरळ मी असा आहे आणि अशाच प्रकारे असणार आहे आणि असाच माझा स्वभाव आहे. एखादी काम जमत असेल तर हा म्हणतील, नसेल तर सरळ सरळ नाही सुद्धा म्हणतील. म्हणजे दुसऱ्याला काय वाटेल कसं वाटेल याच्यापेक्षा मला ते काम करता येईल की नाही हे सगळं, म्हणजे नंतर आपण उघडं पडण्यापेक्षा नंतर खोट्यात पडण्यापेक्षा आधीच जे आहे ते सरळ सरळ मोकळं बोलून झालेलं बरं, अशा प्रकारचा साधारण यांचा खाक्या असतो. त्याच्यामुळे थोडंफार यांच्या ही जी गोष्ट असते ही जी कटुता असते किंवा हा जो तिखटपणा असतो किंवा हा जो टोकदारपणा असतो हा त्यांच्या वाणीमधून सुद्धा कधी कधी दिसून येतो. त्यामुळे बरीचशी माणसं यांच्यापासून थोडंसं अंतर ठेवून वागतात. अर्थात ह्या गोष्टीचा त्यांना तसा तोटा तर फारसा होत नाही, कारण ह्या ज्या व्यक्ती असतात जशा असतात म्हणजे या व्यक्तींबरोबर की तुम्ही जर का नातेसंबंध किंवा काही गोष्टी केल्या तर त्याच्यामध्ये तसा काय प्रॉब्लेम नसतो. फसवणं कारण जो व्यक्ती जसा दिसतोय तसाच असणार आहे. अर्थात या गोष्टीमुळे त्यांचे म्युच्युअल रिलेशनशिप, वैयक्तिक नातेसंबंधावरती या स्वभावाचा थोडाफार परिणाम होतोच, कारण माणसं ही थोडीशी दुरावल्यासारखी वाटतात, परंतु याची त्यांना तमा नसते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ज्या व्यक्ती असतात यांना गोड बोलणं किंवा ज्याला इमोशन्स दाखवणं
किंवा इमोशनचा शो ऑफ करणं हे या व्यक्तींना तसं जमत नाही किंवा त्यांना तसं आवडतच नाही. मी जसा आहे तसाच तुम्हाला स्वीकारावं लागेल. तर साधारण असा प्रकार असतो. मोकळे ढाकळे असतात आणि स्वभावाने किंवा काय मनाने सुद्धा. त्याच्यामुळे ही ज्या व्यक्ती असतात या व्यक्ती आणि ट्रस्टवरती सुद्धा असतात. ज्या व्यक्ती समोरच्यावरती लगेच विश्वास ठेवतात, म्हणजे जास्त विचार करत नाही, कारण मुळामध्ये त्यांचे विचार थोडे कमी असतात. विचार कमी असतात म्हणजे विचार फार कमी असतात, त्यांच्यामध्ये विश्वास खूप जास्त असतो आणि ती गोष्ट थोडीशी महत्त्वाची आहे. ट्रस्टवरती असतात, त्याच्यावर तुम्ही सुद्धा विश्वास ठेवू शकता. असा काय प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन येत नाही. पण तो प्रेमाच्या भावना, काही व्यक्तींना प्रेमाच्या भावना शब्दामध्ये बोलून दाखवायला आवडतात. ही गोष्ट जी मेष राशी आहे त्यांना ती जमत नाही. दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे समजा ह्या ज्या व्यक्ती असतात या व्यक्ती कुठलेही काम अगदी झटपट करतील, पटापट करतील. काम असेल, एखाद्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असेल किंवा काही ज्या गोष्टी, परंतु अशा प्रकारे गोष्टी समजा समोरच्या व्यक्तीकडून जर काय झाल्या नाहीत तर मात्र ह्यांचा पारा चढतो आणि मग त्यांना थोडासा राग येतो किंवा त्यांच्या नातेसंबंधामध्ये ह्याचे वेगळे अनुभव सुद्धा येऊ शकतात. तर या संदर्भामध्ये थोडंसं ही जी रास आहे ती थोडी वेगळी वाटू शकेल. मात्र काम करिअरच्या संदर्भात किंवा बाकीच्या ह्याच्यामध्ये ही जी रास आहे ती खूप चांगली असते. आणि पैशाच्या संदर्भात जरी विचार करायचा झाला तर थोडंसं तुम्हाला त्यांची स्पेंडिंग कॅपॅसिटी थोडीशी जास्त असते. उधळेपणा हा थोडासा जास्त दिसून येऊ शकेल. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला एक आवडते, मग ते आत्ताच आवडते ते घेऊन मोकळे, त्याचा आयुष्यभर त्याचा काय उपयोग आहे, काय लाईफटाईम त्याची यूज आहे की नाही याचा विचार केला जात नाही. त्याच्यामुळे थोडासा पैशाच्या संदर्भात उधळेपणाकडे किंवा पैसे जास्त खर्च होणे याच्याकडे थोडासा त्यांचा कल असू शकतो. या ठिकाणी थोडीशी काळजी घेणं महत्त्वाचं आहे. अर्थात त्यांनी फारसा काय फरक पडत नाही, कारण त्यांचं इन्कम सुद्धा तशाच प्रकारचं असतं. तर एकंदरीत ही जी मेष रास असते ही मेष ट्रान्सपरन्सी यांच्यामध्ये खूप चांगली असते. थोडंसं जे इम्पेशंटनेस थोडासा जास्त असल्यामुळे राग हा थोडा लवकर येतो आणि त्या संदर्भात थोडी काळजी घेणं महत्त्वाचं आहे. आता आपण चर्चा करू धनुराशीबद्दल. तर धनुराशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये 9व्या सणात येणारी रास आहे, गुरुची रास आहे, पुरुष रास आहे. या राशीचं जे तत्व आहे ते अग्नितत्व आहे आणि द्विस्वभाव अशा प्रकारची ही रास आहे. आता लक्षात घ्या, दोन्ही राशीमध्ये ह्या ज्या दोन्ही राशी आहेत म्हणजे मेष रास आणि धनुरास दोन्ही पुरुष तत्वाच्या राशीतून दोघांचं ते तत्व आहे ते अग्नितत्व आहे. मात्र थोड्याफार प्रकारे जी धनुरास आहे ती थोडीशी वेगळी आहे. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे धनुराशीमध्ये सुद्धा एनर्जी लेवल खूप चांगली असते. स्थिर ते हे एका जागेत बसणार नाहीत. नेहमी कुठे ना कुठे काय ना काहीतरी करतच बसतील, फिरतच इथे तिथे काय ना काहीतरी स्वतःच्या हिशोबाने करत राहतील. आता या संदर्भात म्हणजे धनुराशीच्या संदर्भात सांगायचं झालं तर ही जी रास आहे ही माणुसकी पाहणारी रास आहे. समोरच्या व्यक्तीमध्ये माणुसकी जागवणारी ही रास आहे किंवा समोरच्याला ज्याला आपण मदत करणं किंवा समोरच्याचं दुःख आहे ना पावलं जात नाही. म्हणजे एखादी व्यक्ती यांच्या ओळखीची असली किंवा नसली परंतु समोरच्या व्यक्तीला मदत करणं हे मात्र असतं. म्हणजे ते एखाद्या व्यक्तीच्या संदर्भात त्यांच्या कानात काही जरी बातमी पडली तर त्याला मदत करतील आणि यांना जेवढी शक्य आहे तेवढी मदत करतील. तर हा जो गुणधर्म आहे हा गुणधर्म इतर कोणत्याही राशीमध्ये सहसा सापडत नाही की जो धनुराशीमध्ये सापडतोय. आणि त्यामुळे होतं काय की ह्यांचं एक जी इमेज जी प्रतिमा असते ती खूप चांगली असते. म्हणजे जनसमाजामध्ये जनमानसामध्ये यांची प्रतिमा खूप चांगली असते. अर्थात जर का तुम्ही एखाद्याला उपयोगी पडला तर अर्थातच ती गोष्ट चांगली होते. परंतु ह्यांच्या ज्यावेळेस तुम्ही प्रत्यक्ष यांचं जे संपूर्ण हे पाहाल व्यक्तिमत्व त्याच्यावर तुम्हाला जाणवणार नाहीत की ह्या व्यक्ती अशा आहेत, कारण त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये हा जो भाग आहे दुसऱ्याला मदत करणं, कारण मुळामध्ये शो ऑफ करणं हे धनुराशीच्या व्यक्तीला अजिबात आवडत नाही म्हणा किंवा त्यांच्याकडून तो तसा होत नाही. बऱ्याच वेळा तुम्हाला जाणवेल की ज्यांच्यामध्ये एनर्जी लेवल ह्यांचं वागणं बोलणं ह्यांच्यामध्ये थोडासा इगो आहे असा थोडासा वाटेल, पण लक्षात घ्या तो इगो तसा नसतो. त्यांचं ते वागण्याची बोलण्याची पद्धतच तशा प्रकारची असते. त्यामुळे तो इगोचा संदर्भ येत नाही. ज्यावेळेस तुम्ही त्यांच्याबरोबर जास्त इंटरॅक्ट कराल त्यानंतर तुम्हाला ह्यांचा मूळचा स्वभाव कसा आहे तो नक्की समजेल. यांना फिरायला वगैरे आवडतं, वेगवेगळ्या ठिकाणी अनोळखी ठिकाणी भेटी द्यायला, समाज मन समजून घ्यायला किंवा समाजा संदर्भातल्या यांची जे जाणीव असतात त्या फार तीव्र असतात. लक्षात घ्या, मनुष्य प्राणी नव्हे तर भूतदया ज्याला आपण म्हणतो किंवा प्रेम हे यांच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारे दिसून येतं आणि माणसामध्ये माणुसकी बघणारी ही रास आहे. तर या संदर्भात जे धनुरास आहे ती खूपच त्यांचा अनुभव असतो तो खूप चांगला असतो. त्यांचे ग्रास्पिंग आकलनशक्ती ग्रहणशक्ती सुद्धा चांगली असते. शाळा कॉलेजच्या जीवनामध्ये शिक्षणामध्ये सुद्धा ते व्यवस्थित असतात. याच्यामध्ये एक गोष्ट थोडीशी वेगळी दिसून येते. लक्षात घ्या, या राशीमध्ये ज्याला आपण गोल ओरिएंटेशन म्हणतो किंवा ॲम्बिशन म्हणतो ती तशी दिसून येत नाही. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला मिळवायची असेल तर जसं की मेष राशीमध्ये येणं प्रकाराने आपल्याला ती गोष्ट मिळवायचीच आहे, तो जो प्रकार असतो तो प्रकार या धनुराशीमध्ये दिसून येत नाही. आणि त्यामुळे होतं काय की थोडासा कॉन्फिडन्स थोडासा कधी कधी कमी झाल्यासारखं वाटतं. त्याच्यामुळे नेमके निर्णय घेतले जात नाही. कुठल्याही गोष्टीवरती किंवा संदर्भात निर्णय घ्यायचे म्हटले तर निर्णय क्षमता याच्यामध्ये थोडीशी कमी असते. पटकन निर्णय घेतले जात नाहीत. हा नाही अशा थोड्याशा द्विधा अवस्थेमध्ये होतात आणि
निर्णय क्षमता ज्यांची कमी असते किंवा निर्णय घेतले जात नाही, त्यांच्या आयुष्याची जीवनाची दिशा अशी निश्चित नसते की तुम्हाला आयुष्यात काय व्हायचं आहे, कशा प्रकारे व्हायचं आहे, कुठे जायचं आहे याची समजा दिशा निश्चित नसेल तर त्या संदर्भातले प्रयत्नसुद्धा केले जात नाही आणि त्या संदर्भातला जो कॉन्फिडन्स किंवा आत्मविश्वास आहे तो सुद्धा त्या व्यक्तींमध्ये दिसून येत नाही आणि हाच थोडासा वीकनेस या राशीमध्ये असतो. जर काही त्यांनी याच्यावरती काम केलं तर ही रास प्रचंड पुढे जाऊ शकेल, सगळ्या राशीमध्ये पुढे जाऊ शकेल. फक्त निर्णय क्षमता व्यवस्थित असायला हवी आणि त्याला आपण ज्याला गोल ओरिएंटेशन किंवा ॲम्बिशन म्हणतो ते असायला. बाकी सगळं हार्ड वर्किंग म्हणा किंवा इंटेलेक्ट लेवल किंवा बौद्धिक स्तर हे सर्व गुण या राशीमध्ये अतिशय चांगले असतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांची इमेज खूप चांगली असते, म्हणजे जीवनाकडे सकारात्मकतेने पाहण्याची यांची सवय असते आणि दुसऱ्याला मदत करणं किंवा माणुसकी हा गुण या राशीमध्ये खूपच चांगल्या प्रकारे दिसून येतो. एकंदरीत ऊर्जेने ओतप्रोत दुसऱ्याला मदत करण्याने भूतदया जागवणारी अशा प्रकारची ही रास आहे. आता समजा मेष रास आणि धनुरास या दोन्ही राशी समजा प्रेम विवाहाच्या बंधनात असतील तर अर्थात बरेचसे गुण तुम्ही या दोन्ही राशीमध्ये सारखेच बघितलेले असतील. मग कोणत्या गोष्टी आहेत की ज्यामध्ये थोडेफार प्रॉब्लेम येऊ शकतील? लक्षात घ्या, पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी मेष राशीबद्दल सांगितलेली की थोडंसं त्यांची वाणी असते ती थोडीशी तिखट असते, कारण इम्पेशंटनेस असतं किंवा ट्रान्सपरन्सी थोडीशी जास्त असते, त्याच्यामुळे कुठे कधी कसं काय बोलायचं हे त्यांना बऱ्याच वेळा समजत नाही आणि नेमकं बोलून मोकळं जातं. कधी कधी ती जी वाणी असते ती तिखट किंवा कडवट पण असते आणि ही गोष्ट धनुराशीला लागते सरळ सरळ. कारण धनुरास ही धनुराशीचं स्वतःचे जे वाणी असतात, स्वतःचं जे बोलणं असतं, स्वतःचे जे शब्द असतात हे नेहमी चांगले असतात किंवा दुसऱ्याला लागणार नाहीत अशा प्रकारचे असतात आणि त्यामुळे मग थोडंसं तुमच्या दोघांमध्ये थोडे प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन येऊ शकतात. ही गोष्ट थोडीशी महत्त्वाची आहे. किंवा धनुराशीच्या बाबतीमध्ये म्हणजे मेष राशीची अशी कल्पना होऊन जाते की लवकर निर्णय घेतले जात नाहीत, हो नाही याच्यामध्ये राहतात आणि त्यामुळे फास्ट थिंकिंग ही यांच्यामध्ये नसते. हा सुद्धा एक थोडासा वीकनेस आहे खरा धनुराशीमध्ये, परंतु त्याच्यावरती काम करणं थोडंसं महत्त्वाचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेष राशीचा पारा लवकर चढतो, तर या गोष्टीकडे म्हणजे याच्यामुळे सुद्धा थोडंसं त्यांच्या वैवाहिक जीवनावर छोट्या मोठ्या गोष्टींना वादविवाद होऊ शकतात. इथे थोडंसं लक्ष देणे गरजेचं आहे. परंतु मोठ्या प्रमाणात सांगायचं झालं तर परस्पर म्युच्युअल रिस्पेक्ट असतो या दोघांना एकमेकांबद्दल असतो एवढं निश्चित. कारण किती काय झालं तरी धनु राशीची जी समजून घेण्याची क्षमता आहे, मॅच्युअरनेस, त्यांची पब्लिक इमेज आहे किंवा त्यांचं एकंदरीत दुसऱ्याला रिस्पेक्ट देणं, एकंदरीत व्यक्तिमत्व असतं, हे सगळं मेष राशी जाण नसते. परंतु मेष राशीचं होतं काय की स्वतःहून माघार घेणं हे त्यांना कधी सहसा आवडत नाही किंवा ॲडजस्ट लगेचच्या लगेच करणं हे त्यांना तसं जमत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मेष राशीच्या व्यक्तींना सदैव पुढे राहायला आवडतं, म्हणजे प्रेमविवाह किंवा विवाहाच्या संबंधामध्ये सुद्धा आपण पुढे राहिलं पाहिजे अशी त्यांची अपेक्षा असते. त्यामुळे सुद्धा थोडंसं बॅकवर्डला येणं त्यांना थोडंसं जमत नाही, ॲडजस्ट करणं त्यांना थोडंसं जमत नाही. आता आपण थोडंसं वैवाहिक जीवनामध्ये जी महत्त्वाची गोष्ट असते ते म्हणजे लैंगिक जीवन. तर लैंगिक जीवनाबद्दल सुद्धा सांगायचं झालं तर या दोन्ही ज्या राशी आहेत, या दोन्ही राशींचं जे लैंगिक जीवन असतं ते अतिशय उत्तम असतं. कारण दोन्ही राशीमध्ये दमखम किंवा ज्याला आपण ऊर्जा म्हणतो ही प्रचंड असते, शक्तीसुद्धा प्रचंड असते. त्यामुळे ते दोघं एकमेकांना समाधानी करू शकतात आणि त्या संदर्भात दोघांनाही तसा काय प्रॉब्लेम नसतो. अर्थात धनुराशी असते, या धनुराशीला या लैंगिक सुखामध्ये तेवढा काही सहभाग नसतो किंवा त्यांना तेवढं त्याचं आकर्षण असतं जेवढं की म्हणजे आपण तुलनात्मक सांगतोय की मेष राशीला जेवढं असतं तेवढ्या प्रमाणात धनुराशीला नसतं. परंतु याचा फारसा परिणाम त्यांच्या लैंगिक जीवनाचा फारसा परिणाम तुमच्या वैवाहिक जीवनावरती होत नाही. जो स्वभाव मगाशी मी सांगितला तो थोडासा महत्त्वाचा होऊन जातो. तर मित्रांनो, हे होतं प्रेमविवाहामध्ये मेष राशी आणि धनुराशी असतील तर त्यांचं जे लैंगिक जीवन आहे, त्यांचं जे वैवाहिक जीवन आणि लैंगिक जीवन कशा प्रकारचं असतं या संदर्भातली चर्चा.